नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, पैसा, प्रतिष्ठा आणि सरकारी नोकरी एका मुलीला आयुष्यात दुसरं काय हवं असतं. पण जेव्हा हक्काच्या घरातच स्वतःच्या कष्टाची कमाई एका ATM मशीन सारखी ओरबडली जाते, तेव्हा पायाखालची जमीन सरकते. एका सुशिक्षित स्वाभिमानी शिक्षिकेची ही कहाणी तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्याच घरात नोकरानीसारखं राबवून घेणाऱ्या सासरच्या लोकांना आणि मुलाच्या आजारपणाचं खोटं नाटक करून दर महिन्याला पगार लाटणाऱ्या नंदेला जेव्हा या सुनेनं तिची खरी जागा दाखवली, तेव्हा संपूर्ण सासर हादरून गेलं. विश्वास, फसवणूक आणि एका स्त्रीच्या जबरदस्त स्वाभिमानाची ही थरारक गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हा शेवट तुमच्या मनाला काही शिकवून जाईल. चला तर मग ऐकूया आजची दमदार कथा. माझं नाव सावली. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझे आई बाबा या जगात माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करायचे. त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. लहानाचं मोठं करताना त्यांनी माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदाची काळजी घेतली होती. मला एखादी गोष्ट आवडली की मी न सांगताही ते माझ्यासाठी ती आणायचे. माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी ते स्वतःचे सुख सुद्धा विसरून जायचे. मी दिसायलाही खूप छान होते आणि अभ्यासातही नेहमी पहिले असायचे. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला एका सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. माझा पूर्ण पगार 50,000 रुपये होता. माझ्यासाठी हे एखाद्या स्वप्नासारखं होतं, कारण एवढ्या लहान वयात सरकारी नोकरी मिळणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. पण माझ्या आई वडिलांनी कधीच माझ्या पैशावर स्वतःचा हक्क दाखवला नाही. त्यांनी आजपर्यंत माझ्याकडून 1 रुपयाही घेतला नाही. ते नेहमी मला एकच गोष्ट सांगायचे की ही तुझ्या कष्टाची कमाई आहे. हे पैसे स्वतःवर खर्च कर, तुझे स्वप्न पूर्ण कर आणि तुझं भविष्य घडव. मी सुद्धा माझा पगार कधी स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करण्यात खर्च करायचे, कधी नवीन फोन घ्यायचे, तर कधी मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचे. कधीतरी आम्ही चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी सुद्धा करायचो आणि जे पैसे उरायचे ते मी माझ्या बँक खात्यात जमा करून ठेवायचे. माझं आयुष्य खूप आरामात आणि आनंदाने चाललं होतं. मला असं वाटायचं की देवाने जगातील सगळं सुख माझ्या पदरात टाकलं आहे. माझ्याकडे एक चांगलं कुटुंब होतं, चांगली नोकरी होती, आई बाबांचं प्रेम होतं, समाजात इज्जत होती आणि कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. मी रोज सकाळी हसत मुखानं उठायचे, शाळेत जायचे, मुलांना शिकवायचे आणि संध्याकाळी घरी आल्यावर आई बाबांसोबत गप्पा मारत बसायचे. आम्ही सगळे एकत्र चहा प्यायचो आणि खूप हसायचो. मला वाटायचं माझं आयुष्य नेहमी असंच सुखाचं राहील. पण मला अजिबात माहित नव्हतं की माझ्या आयुष्यात एक असा माणूस येणार आहे जो माझी ही हसती खेळती दुनिया एका क्षणात विखरून टाकणार आहे. एका दिवशी मी शाळेतून घरी आले होते आणि माझ्या खोलीत बसून फोन चालवत होते. तेवढ्यात माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. सुरुवातीला मी त्या मेसेजकडे लक्ष दिलं नाही, कारण मला अनोळखी लोकांशी बोलायला अजिबात आवडत नव्हतं. मी काहीच उत्तर न देता तो मेसेज तसाच सोडून दिला. पण काही वेळातच त्याच नंबरवरून दुसरा मेसेज आला, मग तिसरा आणि मग चौथा. तो माणूस मला सतत मेसेज करत होता. मी बऱ्याच वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं की थोड्या वेळाने तो स्वतःच कंटाळेल आणि मेसेज करणं बंद करेल, पण तसं झालं नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याचे मेसेज येऊ लागले. मी इतकं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे तितकाच तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. बरेच दिवस असंच चालू होतं. मग एक दिवस न जाणे का मी त्याच्या एका मेसेजला उत्तर दिलं. कदाचित मला वाटलं की एकदा विचारून तरी बघावं की हा माणूस आहे तरी कोण आणि त्याला माझ्याशी काय बोलायचं आहे. बस माझ्या त्याच एका उत्तराने आमच्यात बोलणं सुरू झालं. सुरुवातीला आम्ही खूप बोलायचो, पण हळूहळू आमच्या गप्पा वाढू लागल्या. तो खूप चांगल्या पद्धतीने बोलायचा, नेहमी माझा आदर करायचा, कधीही अशी कोणती गोष्ट बोलायचा नाही ज्यामुळे मला वाईट वाटेल. त्याचे बोलणे ऐकून मला वाटले की तो एक चांगला माणूस आहे. त्याने त्याचे नाव आकाश सांगितलं. त्याने मला सांगितलं की ते एक लहान बहीण त्याच कॉलेजमध्ये शिकत होती जिथे मी आधी शिकायचे. त्याने मला तिथे कित्येकदा पाहिलं होतं. नंतर कशात तरी करून त्याने माझा नंबर मिळवला आणि तेव्हापासून तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. आमची मैत्री हळूहळू खूप घट्ट झाली. आता आम्ही दोघे रोज तासनतास फोनवर बोलायचो. सकाळी गुड मॉर्निंग पासून ते रात्री गुड नाईट पर्यंत आमच्या गप्पा चालायच्या.
तो त्याच्या पूर्ण दिवसाची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मला सांगायचा आणि मी सुद्धा माझ्या आयुष्याबद्दल त्याला काही सांगू लागले होते. एक दिवस जरी आमचं बोलणं झालं नाही तर दिवस अपूर्ण वाटायचा. मलाही हळूहळू त्याची सवय झाली होती. एक दिवस त्याने खूप हिम्मत करून मला मनातील गोष्ट सांगितली. तो म्हणाला की सावनी, तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी काही वेळ पूर्ण शांत झाले, कारण मी कधी यावर विचारच केला नव्हता. पण मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की जर तू माझ्याबद्दल खरंच गंभीर असशील आणि तुझा हेतू चांगला असेल तर तुझ्या आई वडिलांना माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठव. जर माझे आई बाबा या लग्नासाठी हो म्हणाले तर माझी काहीच हरकत असणार नाही, कारण मी माझ्या आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आकाशनं माझं बोलणं नीट ऐकलं आणि कोणताही वाद न घालता तो लगेच तयार झाला. तो म्हणाला की जर तुझी हीच अट असेल तर मी खूप लवकर माझ्या घरच्यांना घेऊन तुझ्या घरी येईन. आणि खरंच त्याने त्याचे शब्द पाळले. अवघ्या काही दिवसातच त्याच्या घरचे लोक माझ्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी आले. माझ्या आई आणि वडिलांनी त्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून खूप वेळ गप्पा मारल्या. आकाशच्या घरचे लोक सुद्धा खूप चांगले वाटले आणि आई बाबांना हे लग्न पसंत पडलं. त्यांनी जेव्हा मला विचारलं की मी या लग्नामुळे आनंदी आहे का, तेव्हा मी सुद्धा हसून होकार दिला, कारण त्यावेळी मला आकाश एक चांगला आणि समजूतदार मुलगा वाटला होता. मग दोन्ही कुटुंबाच्या आनंदाने आमचं लग्न पक्क झालं. त्या दिवशी घरात खूप आनंदाचं वातावरण होतं. आई बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं आणि मलाही असं वाटत होतं की माझ्या आयुष्याची एक नवीन आणि खूप सुंदर सुरुवात होणार आहे. काही दिवसानंतर पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे आमचं लग्न झालं. लग्नाचा तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसांपैकी एक होता. पूर्ण घर रोषणाईनं सजलेलं होतं. चहूबाजूंनी पाहुण्यांची लगबग चालली होती. नातेवाईकांच्या हसण्याचे आवाज गुंजत होते. माझ्या मैत्रिणी मला नवरीसारखं तयार करत होत्या आणि माझी आई मला वारंवार पाहून भावुक होत होती. बाबांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद स्पष्ट दिसत होता, पण त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलीला वाट लावण्याचं दुःख लपलेलं होतं. जेव्हा मी नवरी बनवून मांडवात बसले तेव्हा मला वाटत होतं की माझ्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू होत आहे. लग्नाचे सगळे विधी खूप छान झाले. सगळे लोक आमच्या जोडीचं कौतुक करत होते आणि म्हणत होते की आम्ही दोघं एकत्र खूप छान दिसतो. लग्नानंतर जेव्हा माझी पाठवणी झाली तेव्हा मी माझ्या आई बाबांना मिठी मारून खूप रडले. आई मला वारंवार समजावून सांगत होती की आता तेच तुझं घर आहे, जिथे सगळ्यांचा आदर कर आणि सगळ्यांना आपलं कुटुंब समज. बाबांनी सुद्धा माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले की नेहमी सुखात राहा बाळा. मी डोळ्यात पाणी घेऊन माझ्या नवीन घरी आले. सुरुवातीचे दिवस खरंच खूप छान गेले. घरातील सगळे लोक माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचे. माझी सासू सुद्धा मला स्वतःच्या मुलीसारखं समजवायची. आकाश सुद्धा माझी पूर्ण काळजी घ्यायचा. मला वाटू लागलं की माझं आयुष्य पहिल्यापेक्षा अजून जास्त सुंदर झालं आहे. लग्नानंतर मी शाळेतून फक्त 10 दिवसांची सुट्टी घेतली होती, कारण त्यापेक्षा जास्त सुट्टी मिळणं सोपं नव्हतं. मुलांच्या परीक्षा सुद्धा जवळ येत होत्या आणि त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम संपवणं ही माझी जबाबदारी होती. म्हणूनच मी ठरवलं की सुट्ट्या संपताच मी पुन्हा माझ्या नोकरीवर जाईन. लग्नाच्या काही दिवसानंतर मी रोज सकाळी लवकर उठू लागले. सर्वात आधी आंघोळ करून तयार व्हायचे. मग स्वयंपाकघरात जाऊन सासूबाईंना मदत करायचे. सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवायचे आणि जेवढं घरचं काम माझ्याकडून होईल तेवढं करून मी शाळेत जायचे. शाळेत पूर्ण दिवस मुलांना शिकवायचे, त्यांच्या वह्या तपासायच्या, त्यांचा अभ्यास पूर्ण करून घ्यायचे आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर पुन्हा घरच्या कामाला लागायचे. मला ही दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागत होती, पण माझी त्याबद्दल काहीच तक्रार नव्हती, कारण मला माझं काम खूप आवडायचं आणि मला वाटायचं की जर माणसाने मनापासून काम केलं तर प्रत्येक जबाबदारी सहज पार पाडता येते. एका दिवशी सकाळी मी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. तेवढ्यात माझी सासू माझ्या जवळ आली. त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटं हसू होतं. त्यांनी प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, बाळा, तुझ्या लग्नाला आज पूर्ण 1 आठवडा झाला आहे. आपल्या घरात एक पद्धत आहे की नवीन सून लग्नाच्या 1 आठवड्यानंतर आपल्या हाताने काहीतरी गोड बनवते. म्हणूनच आज संध्याकाळी शाळेतून आल्यावर तुला तुझ्या हाताने एखादी लहानशी मिठाई बनवावी लागेल. मी हसून त्यांचं बोलणं ऐकलं आणि म्हणाले, ठीक आहे सासूबाई,
मी शाळेतून आल्यावर सगळ्यात आधी गोड काहीतरी बनवून देईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझं बोलणं ऐकून त्या खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या, मला माहित आहे तू सगळं काही खूप चांगल्या प्रकारे करशील. मग मी शाळेत गेले. पूर्ण दिवस मुलांना शिकवताना सुद्धा माझ्या मनात हेच चाललं होतं की संध्याकाळी घरी गेल्यावर असं काय बनवावं जे सगळ्यांना आवडेल. मला स्वयंपाक करायला आवडायचा, म्हणूनच मी मनातल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईचा विचार करत होते. त्याच घरात माझी एक नणंद सुद्धा राहायची. तिचं नाव सुप्रिया होतं. सुप्रियाचं लग्न आधीच झालं होतं, पण काही कारणास्तव ती आपल्या छोट्या मुलासोबत माहेरीच राहत होती. मी कधीच तिला त्याबद्दल काही विचारलं नाही, कारण मला वाटायचं की प्रत्येक माणसाच्या काही ना काही अडचणी असतात आणि विनाकारण कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकावणं योग्य नसतं. सुप्रियाचं माझ्याशी सुरुवातीपासूनच खूप चांगलं वागणं होतं. ती नेहमी मला वहिनी म्हणून हाक मारायची आणि सारखी माझ्या अवतीभोवती असायची. मी स्वयंपाकघरात काम करत असले की ती सुद्धा माझ्यासोबत यायची. मी खोलीत असले की तिथे बसून माझ्याशी गप्पा मारत राहायची. कधी माझ्या केसाचं कौतुक करायची, कधी माझ्या साडीचं, तर कधी म्हणायची, वहिनी तुम्ही आमच्या घरात आल्यापासून या घराची रौनकच बदलून गेली आहे. तिचं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटायचं. तिचा छोटा मुलगा सुद्धा माझ्याजवळ येऊन खेळायचा आणि हळूहळू मला त्याचा खूप लळा लागला होता. मला त्यावेळी असं वाटत होतं की मला खूप चांगलं कुटुंब मिळालं आहे, जिथे प्रत्येक जण मला आपलं मानतो. मी माझ्या या नवीन आयुष्यात हळूहळू रुळत होते आणि माझ्या मनात हाच आनंद होता की आता माझ्याकडे एक असं कुटुंब आहे जिथे मला आई बाबांनंतरही आपलं म्हणणारं इतके सारे लोक मिळाले आहेत. मला अजिबात अंदाज नव्हता की ज्या लोकांना मी माझं समजत आहे त्यांच्याच मध्ये एक असं गुपित लपलेलं आहे जे येणाऱ्या काळात माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. बघता बघता दिवस खूप आरामात जाऊ लागले. माझं नवीन आयुष्य आता हळूहळू आपल्या रंगात आलं होतं. सकाळी मी लवकर उठायचे, घरचं थोडंफार काम करायचे, मग शाळेत जायचे. तिथे पूर्ण मनाने मुलांना शिकवायचे आणि संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा घरच्या कामाला लागायचे. घरातील सगळे लोक वरून पाहताना खूप चांगले वाटायचे, म्हणूनच माझ्या मनात कधी कोणाबद्दल शंका आली नाही. मला वाटायचं की देवाने खरंच मला खूप चांगलं कुटुंब दिलं आहे. अशाच प्रकारे हसत खेळत पूर्ण 1 महिना कधी निघून गेला हे मला समजलंच नाही. आज महिन्याची 1 तारीख होती आणि माझा पगार येणार होता. शाळेला सुट्टी झाल्यावर जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझ्या फोनवर बँकेचा मेसेज आला. माझा पूर्ण पगार माझ्या खात्यात जमा झाला होता. मी मनातल्या मनात विचार करत होते की यावेळी स्वतःसाठी काही नवीन कपडे खरेदी करेन आणि थोडे पैसे माझ्या बँक खात्यात साठवून ठेवेन. तेवढ्यात माझी मोठी नणंद सुप्रिया माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर खूप उदासी होती आणि डोळे जणू पाण्याने भरलेले होते. तिला अशा अवस्थेत पाहून मी घाबरले. मी लगेच तिला विचारलं, दीदी काय झालं? तुम्ही एवढ्या काळजीमध्ये का दिसत आहात? तिने हळूच माझ्या शेजारी बसत म्हटलं, वहिनी माझ्या मुलाची तब्येत अजिबात ठीक नाही. बऱ्याच दिवसापासून तो आजारी आहे. डॉक्टरांनी काही तपासण्या करायला सांगितल्या आहेत आणि औषध सुद्धा खूप महाग आहेत. मी माझ्या भावाकडे म्हणजेच आकाशकडे सुद्धा पैसे मागितले होते, पण अजून त्याचा पगार यायला वेळ आहे. त्यातच घरात लग्नाचा इतका खर्च झालाय की यावेळी कोणाकडेच पैसे शिल्लक नाहीयेत. मी खूप हताश झाले आहे. जर तुम्ही यावेळचा तुमचा पूर्ण पगार मला दिला तर माझ्या मुलावर उपचार करता येतील. तिचं बोलणं ऐकून माझं मन विरघळलं. मी स्वतः एक शिक्षिका होते आणि मला मुलांची खूप ओढ होती. कोणत्याही मुलाची अडचण मला बघवत नव्हती. मी जास्त विचार न करता माझा फोन काढला आणि त्याच वेळी माझा पूर्ण पगार तिच्या खात्यात पाठवून दिला. तिने लगेच माझा हात पकडला आणि म्हणाली, वहिनी आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली. मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप बरं वाटलं. मी मनातल्या मनात विचार केला की जर माझ्या पैशाने एक लहान मुलाचे उपचार होत असतील तर यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असू शकते. ती आनंदाने तिथून निघून गेली आणि मी सुद्धा ही गोष्ट विसरून गेले. मला अजिबात जाणीव नव्हती की ही तर फक्त सुरुवात होती. हळूहळू दिवस पुढे जात राहिले. माझी सासू आधीसारखी माझी खूप काळजी घ्यायची. ती कधीच माझ्याकडून गरजेपेक्षा जास्त काम करून घ्यायची नाही. जर मी शाळेतून थकून आले तर म्हणायची, बाळा आधी थोडा आराम कर, मग हळूहळू काम करून घे. माझी नणंद सुद्धा माझ्याशी खूप प्रेमानं राहायची. ती सारखी माझ्याशी हसून खेळून गप्पा मारायची.
आकाश सुद्धा त्या वेळेपर्यंत माझी खूप काळजी घ्यायचा. तो माझ्याशी प्रेमाने बोलायचा आणि मला वाटायचं की मी खरंच खूप भाग्यवान आहे. अशा प्रकारे बघता बघता दुसरा महिना सुद्धा संपला. पुन्हा एकदा माझा पगार येण्याचा दिवस आला. यावेळी सुद्धा जसा माझा पगार माझ्या खात्यात जमा झाला, मी मनातल्या मनात विचार करत होते की आता यावेळी स्वतःसाठी काही गरजेच्या वस्तू खरेदी करेन. कारण मागच्या महिन्याचा पूर्ण पगार तर मी दीदींना दिला होता. तेवढ्यात थोड्या वेळाने पुन्हा सुप्रिया माझ्या खोलीत आली. यावेळी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर तीच उदासी होती. तिने येतानाच म्हटलं, वहिनी, मी खूप अडचणीत आहे. माझ्या मुलाच्या शाळेची कित्येक महिन्याची फी भरायची बाकी आहे. जर यावेळी सुद्धा फी भरली नाही तर शाळेवाले त्याचं नाव कापून टाकतील. मी खूप प्रयत्न केले पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. जर तुम्ही या महिन्याचा तुमचा पगार मला दिला तर माझ्या मुलाचं शिक्षण वाचेल. तिचं ते बोलणं ऐकून मी काही क्षणासाठी शांत झाले. यावेळी माझ्या मनात पहिल्यांदा एक विचार आला की जर मी पुन्हा पूर्ण पगार देऊन टाकला तर माझं स्वतःचे खर्च कसे चालणार. मलाही काही गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या होत्या. मी काही वेळ विचार करत राहिले. माझ्या मनाने मला सांगितलं की यावेळी नकार देऊन टाक. पण पुढच्या क्षणी मला तिच्या मुलाचा चेहरा आठवला. मी विचार केला की मी स्वतः एक शालेय शिक्षिका आहे. मी हे चांगल्या प्रकारे जाणते की कोणत्याही मुलासाठी शिक्षण किती महत्वाचं असतं. जर फीमुळे त्याचं शिक्षण सुटलं तर त्याचं भविष्य खराब होईल. हाच विचार करून मी पुन्हा एकदा माझा पूर्ण पगार तिला देऊन टाकला. तिने पुन्हा एकदा मला धन्यवाद म्हटलं आणि ती आनंदानं तिथून निघून गेली. मी त्यावेळी हेच समजत होते की ती खरंच आपल्या मुलाच्या आजारपणासाठी आणि शिक्षणासाठी माझ्याकडून पैसे घेत आहे. पण मला अजिबात माहित नव्हतं की सत्य काही वेगळंच होतं. खरं तर ती आपल्या मुलाचं नाव सांगून माझ्याकडून दर महिन्याला पगार घ्यायची आणि नंतर त्याच पैशांनी स्वतःची लाड पुरवायची. कधी नवीन कपडे खरेदी करायची, कधी महागडे दागिने घ्यायची, तर कधी आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला जायची. तिच्या मुलाचं आजारपण आणि शाळेची फी हे फक्त बहाणे होते, जेणेकरून मी काहीही विचार न करता माझी पूर्ण कमाई तिच्या हातात देत राहावी. पण त्या वेळेपर्यंत मला तिच्या या चालाकीची अजिबात कल्पना नव्हती आणि मी तिला आपलं समजून तिच्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवत चालले होते. एका दिवशीची गोष्ट आहे. आकाशने मला म्हटलं की आज सुट्टीचा दिवस आहे, चल तुला बाहेर फिरवून आणतो. त्याचं बोलणं ऐकून मला खूप छान वाटलं. कारण लग्नानंतर आम्ही दोघं कुठे नीट फिरायला सुद्धा गेलो नव्हतो. मी पटकन तयार झाले आणि आम्ही दोघे बाजाराच्या बाजूला निघालो. आधी आम्ही थोडंफार फिरलो, मग काही कपड्यांची दुकानं पाहिली. त्यानंतर आम्ही एका मोठ्या मॉलमध्ये गेलो. तिथे चहूबाजूला खूप सारी दुकाने लागली होती. लोक खरेदी करत होते आणि तिथलं वातावरण खूप छान वाटत होतं. फिरता फिरता आमची नजर एका मोठ्या दागिन्यांच्या शोरूमवर पडली. मी सहज गंमत म्हणून आकाशला म्हटलं, चला आज जाऊया, फक्त बसूया, काही खरेदी करायची नाही. आकाश सुद्धा काही न बोलता माझ्यासोबत आत गेला. शोरूमच्या आत खूप सुंदर सुंदर दागिने ठेवलेले होते. मी ते दागिने पाहत होते. तेवढ्यात माझी नजर एका अत्यंत सुंदर हिऱ्याच्या अंगठीवर पडली. ती अंगठी मला पहिल्याच नजरेत खूप आवडली. मी दुकानदाराला विचारलं, मी ही अंगठी घालून पाहू शकते का? त्याने हसून ती अंगठी माझ्या हातात दिली. जशी मी ती अंगठी माझ्या बोटात घातली ती मला खूपच सुंदर दिसू लागली. मी आरशात वारंवार ती अंगठी पाहून मनातून हसत होते. माझ्या मनात पहिल्यांदाच असा विचार आला की काश ही अंगठी माझी असती. मी आनंदाने आकाशकडे पाहिलं आणि म्हणाले, अंगठी मला खूप आवडली आहे, आपण ही घेऊया का? आकाशने सुद्धा त्यावेळी काहीच नकार दिला नाही. त्यामुळे मला वाटलं की कदाचित तो मला ही अंगठी घेऊन देणार आहे. मी दुकानदाराला म्हणाले की ही अंगठी पॅक करा. दुकानदाराने सुद्धा लगेच ती पॅक केली आणि बिल बनवून आमच्या समोर ठेवलं. आता पैसे देण्याची वेळ आली. तेव्हा मी हसत मुखाने आकाशकडे पाहिलं, पण पुढच्या क्षणी तो अगदी सहजपणे म्हणाला, माझ्याकडे तर पैसे नाहीत, तूच पैसे देऊन टाक. त्याचं हे बोलणं ऐकून मी काही क्षणासाठी पूर्ण शांत झाले. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हे तू काय बोलत आहेस? माझ्याकडे पण पैसे नाहीत. मला तर वाटलं होतं की तू मला खरेदी करण्यासाठी इथे घेऊन आला आहेस. त्यावर तो म्हणाला, मला वाटलं तुला अंगठी आवडली आहे तर तू तुझ्या पैशांनी ती खरेदी करशील. त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं, कारण
जर त्याच्याकडे पैसे नव्हते तर त्याने मला आधीच सांगायला हवं होतं. मी कधीच ती अंगठी पॅक करायला सांगितली नसती. आता दुकानदार सुद्धा आमच्या दोघांकडे पाहू लागला होता. मला तिथे स्वतःचा खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं. मी हळू दुकानदाराला म्हणाले, दादा, सध्या राहू द्या, मी नंतर कधीतरी येऊन ही अंगठी घेऊन जाईन. तेवढ्यात दुकानदार कदाचित आमचं बोलणं समजला असावा. तो थोड्या रागात म्हणाला, जेव्हा पैसेच नसतात तेव्हा दुकानात येऊन वस्तू का पसंत करता? त्याची ती एक गोष्ट माझ्या मनाला एखाद्या बाणासारखी रुतली. माझे डोळे पाण्याने भरून आले, पण मी तिथे काहीच बोलले नाही. मी गुपचूप आकाश सोबत त्या शोरूमच्या बाहेर आले. पूर्ण रस्त्यात आमच्या दोघांमध्ये एक शब्दही बोलणं झालं नाही. माझ्या मनात खूप राग होता आणि त्याहूनही जास्त दुःख होतं. कारण पहिल्यांदाच मला असं जाणवलं होतं की या घरात मला काहीच किंमत नाही. घरी पोचल्यानंतरही मी बराच वेळा त्याच गोष्टींचा विचार करत राहिले. त्यावेळी मी माझ्या मनात पक्का निर्णय घेतला की आता मी या महिन्याचा माझा पगार माझी मोठी नणंद सुप्रियाला अजिबात देणार नाही. मी आजपर्यंत कधीच आकाशलाही विचारलं नव्हतं की त्याचा पगार किती आहे. कारण मला वाटलं होतं की तो शिकलेला आहे, एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो, तर त्याची कमाई सुद्धा चांगली असेल. पण हळूहळू मला समजायला लागलं होतं की त्याचा पगार काही फारसा नव्हता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो मला माझ्या स्वतःच्या खर्चासाठी वेगळे पैसेही देत नव्हता आणि दर महिन्याला माझा पूर्ण पगार त्याची बहीण घेऊन जायची. आता मला समजत नव्हतं की मी नक्की कधीपर्यंत असं करत राहणार. माझेही स्वतःचे काही स्वप्न होते, माझ्याही काही गरजा होत्या, पण मी प्रत्येक वेळी इतरांसाठी माझी कमाई देऊन टाकायचे आणि रिकामा हाताने राहायचे. मी मनात पक्क ठरवलं की यावेळी काहीही झालं तरी मी माझा पगार कोणालाच देणार नाही. त्यात रात्री मी स्वयंपाकघरात उभी राहून भांडी घासून काढत होते. पूर्ण घर जवळपास शांत होतं. तेवढ्यात मला बाहेरून कोणाचा तरी हळू आवाजात बोलण्याचा आवाज ऐकू आला. असं वाटलं की कोणीतरी फोनवर बोलत आहे. मी नीट लक्ष देऊन ऐकलं तर तो आवाज मोठी नणंद सुप्रियाचा होता. ती आपल्या खोलीत फोनवर कोणाशी तरी बोलत होती. तिचा आवाज स्पष्ट माझ्या कानांपर्यंत येत होता. सुरुवातीला मी फारसं लक्ष दिलं नाही, पण नंतर तिचं बोलणं ऐकून मी तिथेच थांबले. ती फोनवर हसत हसत म्हणत होती, माझ्या नवऱ्याचा मला पुन्हा फोन आला होता. तो म्हणाला की परत घरी ये, पण मी त्या भिकारी माणसाकडे कधीच परत जाणार नाही. त्याने मला आजपर्यंत दिलं तरी काय आहे? जे सुख मला माझ्या सासरी मिळालं नाही ते सुख मला माझ्या माहेरी मिळत आहे. माझी ती वेडी वहिनी दर महिन्याला स्वतःच्या हाताने तिचा पूर्ण पगार माझ्या हातात देऊन टाकते. मी माझ्या मुलाचं नाव सांगून तिच्याकडून पैसे उकळते आणि नंतर त्याच पैशांनी माझी पूर्ण चैनीची जिंदगी जगते. कधी ब्रँडेड फोन खरेदी करते, कधी महागडे जोडे, कधी नवीन कपडे, तर कधी माझ्या मैत्रिणींसोबत फिरायला निघून जाते. मला कोणत्याही गोष्टीची कमीच नाहीये. मग मी कशाला परत माझ्या नवऱ्याकडे जाऊ? मी तर इथेच राहून आरामात मजा करणार. तिचं हे बोलणं ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला माझ्या स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या बाईला मी आतापर्यंत बिचारी समजत होते, जिची दया येऊन मी दर महिन्याला माझा पूर्ण पगार तिच्या हवाली करत होते, ती माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक करत होती. तिच्या मुलाचं आजारपण आणि शाळेची फी हे सगळं खोटं होतं. ती फक्त माझ्या कष्टाच्या कमाईवर आपले शौक पूर्ण करत होती. माझ्या डोळ्यात रागाचे अश्रू आले. त्यावेळी मला वाटत होतं की आत्ताच तिच्या समोर जावं आणि तिला जाब विचारावा, पण मी स्वतःला आवरलं, कारण मला विचार केल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलायचं नव्हतं. मी त्याच वेळी मनाशी पक्का निश्चय केला की आता माझा 1 रुपयाही तिच्या हाताला लागणार नाही, मग ती कितीही बहाणे का करेना. त्या रात्री मी माझ्या खोलीत जाऊन झोपले खरी, पण मला पूर्ण रात्रभर झोप आली नाही. मी वारंवार हाच विचार करत होते की ज्या बाईला मी आपलं समजत होते तीच माझ्या विश्वासाचा फायदा घेऊन मला मूर्ख बनवत राहिली. मला पहिल्यांदाच असं जाणवलं, प्रत्येक हसणारा माणूस मनातून चांगलाच असतो असं नाही. काही लोक चेहऱ्यावर निष्पापपणा घेऊनही खूप चालाकी करत असतात आणि सुप्रिया त्याच लोकांपैकी एक होती. मग हळूहळू दिवस पुढे जात राहिले. मी रोज हाच विचार करायचे की आता काहीही झालं तरी मी माझी कष्टाची कमाई कोणाच्याही भूलथापांना बळी पडू देणार नाही. मी माझं मन पूर्णपणे मजबूत केलं होतं. आता मला समजलं होतं की कोण माझ्याशी खरं वागत आहे आणि कोण फक्त स्वतःचा फायदा पाहत आहे.
बघता बघता पुन्हा तोच दिवस आला ज्या दिवशी माझा पगार होणार होता. सकाळपासूनच माझ्या मनात एक वेगळीच धाकधूक होती, कारण मला पूर्ण खात्री होती की जसा माझा पगार होईल तशी माझी मोठी नणंद पुन्हा एखादा नवीन बहाणा घेऊन माझ्या समोर उभी राहील. शाळेतही माझं मन मुलांच्या शिकवण्यात पूर्णपणे लागत नव्हतं. वारंवार माझं लक्ष याच गोष्टीकडे जात होतं. दुपारपर्यंत माझा पगार माझ्या बँक खात्यात जमा झाला आणि नेहमीप्रमाणे फोनवर मेसेज आला. मी तो मेसेज वाचला आणि फोन माझ्या बॅगेत ठेवून दिला. मला माहित होतं की आता घरी पोहोचताच काही ना काही नक्की घडणार आहे. संध्याकाळी जेव्हा मी शाळेतून घरी पोहोचले तेव्हा मी माझी बॅग सुद्धा नीट ठेवली नव्हती. तेवढ्यात माझी मोठी नणंद सुप्रिया हसत हसत माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर तोच खोटा निष्पापपणा होता जो मी आता चांगल्या प्रकारे ओळखून होते. ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, वहिनी, मी खूप मोठ्या अडचणीत आहे. यावेळी सुद्धा मला थोड्या पैशांची गरज आहे. जर तुम्ही या महिन्याचा पगार मला दिला तर माझी खूप मोठी अडचण दूर होईल. तिने पुन्हा एखादा नवीन बहाणा सांगायला सुरुवात केली. कधी कोणत्या खर्चाबद्दल बोलायची तर कधी आपल्या मुलाचं नाव घ्यायची. पण यावेळी मी तिच्या बोलण्यात अजिबात अडकणार नव्हते. मी खूप शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, दीदी, मला माफ करा, पण यावेळी मी माझा पगार तुम्हाला देऊ शकत नाही. माझी स्वतःची सुद्धा खूप खर्च आहेत. मी रोज शाळेत जाते. मलाही स्वतःसाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतात. माझेही काही स्वप्न आहेत आणि मी दर महिन्याला माझा पूर्ण पगार दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. माझं बोलणं ऐकताच तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. कदाचित तिला अजिबात अपेक्षा नव्हती की मी कधी तिला नकार देऊ शकेन. सुरुवातीला तिने मला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, वहिनी, फक्त यावेळी देऊन टाका. पुढच्या वेळी मी तुमच्याकडे कधीच पैसे मागणार नाही. पण आता मला तिची खरी बाजू माहिती झाली होती, म्हणूनच मी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, नाही दीदी, यावेळी मी कोणत्याही परिस्थितीत माझा पगार देणार नाही. मला माझ्या भविष्यासाठी पैसे वाचवायचे आहेत. माझं बोलणं ऐकून तिने काही क्षणांपर्यंत माझ्याकडे खूप रागाने पाहिलं. मग काहीही न बोलता ती तिथून उठून निघून गेली. ती जाताच मला असं वाटलं की जणू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे. पण मला हेही जाणवलं की माझं बोलणं तिला खूप वाईट वाटलं आहे. त्या दिवसानंतर खरंच घराचं वातावरण हळूहळू बदलू लागलं. आधी जी सारखी माझ्या अवतीभोवती फिरायची तिने आता माझ्याशी बोलणं जवळपास बंदच केलं होतं. तिच्या चेहऱ्यावर नेहमी नाराजी स्पष्ट दिसायची. ती मला पाहून तोंड फिरवायची आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे मारायची. पण मी तिच्या कोणत्याही बोलण्याला उत्तर दिलं नाही, कारण मला विनाकारण घरात वाद घालायचा नव्हता. काही दिवसात मला अजून एक बदल जाणवला. आधी ती घरची छोटी मोठी कामं करून घ्यायची, पण आता तिने ती कामं सुद्धा पूर्णपणे बंद केली होती. ती पूर्ण दिवस आपल्या खोलीत बसायची किंवा फोन चालवत राहायची आणि घरच्या कोणत्याही कामाला हात लावत नव्हती. तिच्या कामाचा सगळा बोजा आता माझ्या सासूबाईंवर आला होता. माझ्या सासूबाई वयाने मोठ्या होत्या, तरीही काही न बोलता त्या पूर्ण घराचं काम करत राहायच्या. त्यांना अशा प्रकारे थकताना पाहून मला खूप वाईट वाटायचं. मी शाळेतून थकून घरी यायचे, पण जसं पाहायचे की सासूबाई एकट्याच स्वयंपाकघरात काम करत आहेत किंवा पूर्ण घर साफ करत आहेत, तर मला राहायचं नाही. मी लगेच माझी बॅग ठेवायचे आणि त्यांच्यासोबत कामाला लागायचे. कधी भांडी घासायचे, कधी झाडू पोछा करायचे, कधी जेवण बनवताना त्यांना मदत करायचे, तर कधी कपडे धुवायला घ्यायचे. माझ्या सासूबाई कित्येकदा मला थांबवायच्या आणि म्हणायच्या, बाळा, तू आत्ता शाळेतून आली आहेस, आधी थोडा आराम कर. पण मी त्यांचं ऐकत नव्हते, कारण त्यांना एकट्याला एवढं सगळं काम करताना बघवत नव्हतं. हळूहळू माझी तब्येत सुद्धा खराब होऊ लागली होती. सकाळी लवकर उठून घरकाम करणं, पूर्ण दिवस शाळेत मुलांना शिकवणं, इतर जबाबदाऱ्या सांभाळणं आणि संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा घरच्या कामाला लागणं, हे माझ्यासाठी खूप कठीण होत होतं. रात्र होईपर्यंत माझ्या हातापायात खूप वेदना होऊ लागायच्या. माझी पाठ दुखायची आणि पायात इतका त्रास व्हायचा की नीट उभं राहणं सुद्धा कठीण वाटायचं. पण तरीही मी काही न बोलता सगळं काही करत राहायचे, कारण मला वाटायचं की जर मी पण हात काढून घेतला
तर माझी वृद्ध सासू एकटी सगळं कसं सांभाळेल? आता मी रोज आधीपेक्षा जास्त थकू लागले होते. माझ्या चेहऱ्यावरचं हसू सुद्धा हळूहळू कमी होऊ लागलं होतं. पण घरातील कोणीही माझा हा थकवा किंवा माझी अडचण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला आता जाणवू लागलं होतं की माझं आयुष्य आधीसारखं सोपं राहिलं नव्हतं आणि येणाऱ्या दिवसात कदाचित माझ्या अडचणी अजून वाढणार होत्या. आणि मग हळूहळू हे सगळं आमच्या घरची रोजची गोष्ट बनून गेली होती. आता प्रत्येक दिवस माझ्यासाठी आधीपेक्षा जास्त कठीण होत चालला होता. मी जितका प्रयत्न करायचे की सगळ्यांना खुश ठेवू शकेन, तितकंच मला जाणवायचं की कोणीच माझ्या कष्टाची किंमत करत नाहीये. कधी कधी असं व्हायचं की मी सकाळी घाईघाईनं शाळेत जाण्यासाठी तयार व्हायचे, पण जेव्हा स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी जेवण काढायला जायचे तेव्हा माझ्या वाट्याला काहीच उरायचं नाही. कधी भाजी संपून गेलेली असायची तर कधी चपात्या उरलेल्या नाहीत आणि कित्येकदा तर मला काही न खाता शाळेत जावं लागायचं. मला वाटायचं की कदाचित चुकून झालं असेल, पण जेव्हा हीच गोष्ट वारंवार होऊ लागली तेव्हा मला समजायला लागलं की हे सगळं मुद्दामून केलं जात आहे. दुसरीकडे माझी मोठी नणंद सुप्रिया, तिला तर जणू प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारायची सवयच लागली होती. मी कितीही कष्ट केले तरी तिला माझ्यामध्ये नेहमी काही ना काही कमी दिसायची. कधी म्हणायची की तू नीट काम करत नाहीस, कधी म्हणायची की तुझं घराकडे लक्ष नसतं, तर कधी माझ्या नोकरीवरून टोमणे मारायची की बाहेर जाऊन नोकरी केल्याने कोणी खूप मोठं होत नाही. तिचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं, पण मी प्रत्येक वेळी गप्प बसायचे कारण मला घरात वाद नको होता. आता माझ्यासाठी सगळं काही सांभाळणं खूप कठीण होत चाललं होतं. मी सकाळपासून रात्रीपर्यंत न थांबता काम करत राहायचे. एकीकडे शाळेची नोकरी होती जिथे मला मुलांना पूर्ण मनाने शिकवावं लागायचं, त्यांच्या वह्या तपासाव्या लागायच्या, त्यांच्या अभ्यासाची जबाबदारी पार पाडावी लागायची. आणि दुसरीकडे घर होतं जिथे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कामाची रांग लागलेली असायची. पण एवढी मेहनत करूनही मनाला माझ्या त्रासाची जराही काळजी नव्हती. आता तर आकाश सुद्धा आधीसारखा राहिला नव्हता. आधी तो माझ्याशी प्रेमाने बोलायचा, माझी विचारपूस करायचा, पण आता न जाणे त्याला काय झालं होतं. तो माझ्याशी नीट बोलत सुद्धा नव्हता. ऑफिसमधून आला की थेट आपल्या खोलीत निघून जायचा. जर मी त्याला काही सांगू इच्छित असेल तर तो फक्त 2-4 शब्द बोलून गप्प व्हायचा. मी कित्येकदा विचार करायचे की अचानक त्याच्यामध्ये एवढा बदल का आला, पण मला कधीच काही उत्तर मिळालं नाही. एका दिवशी सकाळी माझी मोठी नणंद माझ्या जवळ आली आणि खूप प्रेमानं म्हणाली, वहिनी, माझी तब्येत आजकाल अजिबात ठीक नसते. मला सकाळी लवकर उठायला सुद्धा खूप त्रास होतो आणि तुम्ही तर तसेही लवकर उठता आणि शाळेतही जाता, तर शाळेत जाण्यापूर्वी सगळ्यांसाठी नाश्ता सुद्धा बनवत जा. तिचं हे बोलणं ऐकून मी काही क्षणांसाठी शांत झाले, कारण मी आधीच खूप थकून जायचे. पण मी माझ्या सासूबाईंकडे पाहिलं. त्यांच्या गुडघ्यांमध्ये नेहमी वेदना असायच्या आणि त्या जास्त वेळ उभा राहू शकत नव्हत्या. मग मी काही न बोलता तिचं ऐकलं. त्या दिवसापासून माझ्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या. आता मला रोज खूप लवकर उठावं लागायचं. सगळ्यात आधी स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवावा लागायचा. कुणाला अंड आवडायचं, कुणाला ब्रेड, कुणासाठी चहा बनवावा लागायचा तर कुणासाठी कॉफी. सुप्रियाच्या मुलासाठी वेगळा डब्बा आणि नाश्ता तयार करावा लागायचा. आकाश ऑफिसला जायचा, त्याच्यासाठी वेगळं जेवण आणि नाश्ता बनवावा लागायचा. माझ्या सासूबाईंसाठी त्यांच्या तब्येतीनुसार हलका नाश्ता बनवावा लागायचा. आणि या सगळ्या गडबडीत स्वतःसाठी सुद्धा घाईघाईनं काहीतरी तयार करावं लागायचं. स्वयंपाकघरातच माझा 1.5-2 तास निघून जायचा. जोपर्यंत सगळ्यांचा नाश्ता बनवून त्यांना भरवून द्यायचे तोपर्यंत मी स्वतः पूर्णपणे थकलेली असायचे. त्यानंतर घाईघाईनं तयार होऊन शाळेसाठी निघायचं. कित्येकदा तर इतकी धावपळ व्हायची की मला स्वतःचा नाश्ता सुद्धा नीट करता यायचा नाही. शाळेत पोहोचेपर्यंत माझ्या शरीरात अजिबात ताकद उरायची नाही. पूर्ण रात्रीचा थकवा आणि सकाळची ही धावपळ यामुळे माझं डोकं जड राहू लागलं होतं. मी वर्गात मुलांना शिकवायची खरी, पण पूर्वीसारखं मन आता लागत नव्हतं. कित्येकदा मुलं दंगा करायची तर छोट्याशा गोष्टीवरून मला खूप राग यायचा. खरं तर आधी मी खूप संयमाने त्यांना समजावून सांगायचे. कधी एखाद्या मुलाच्या छोट्याशा चुकीवरून सुद्धा मी त्याला रागवायचे आणि नंतर स्वतःच विचार करून दुःखी व्हायचे की नक्की मी अशी का झाले आहे. मला समजायला लागलं होतं की
हा राग मुलांवर नव्हता, तर माझ्या स्वतःच्या आयुष्यातील अडचणींचा तो परिणाम होता. मी रोज आतल्यात तुटत चालले होते, पण तरीही कोणाला काही सांगत नव्हते. कारण मला वाटायचं की कदाचित एक दिवस सगळं काही ठीक होईल. पण मला अजिबात अंदाज नव्हता की माझ्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. उलट माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ तर आता सुरू होणार होता. मी माझ्या या सगळ्या त्रासाबद्दल आजपर्यंत माझ्या आईबाबांना काहीच सांगितलं नव्हतं. कारण मला माहीत होतं की जर त्यांना माझं खरं रूप समजलं तर ते खूप काळजी करतील. त्यांनी मला नेहमी सुखात पाहिलं होतं आणि माझ्यामुळे त्यांची झोप उडावी असं मला अजिबात वाटत नव्हतं. म्हणूनच प्रत्येक वेळी जेव्हा आईचा फोन यायचा तेव्हा मी हसून तिच्याशी बोलायचे आणि हेच सांगायचे की मी खूप सुखात आहे. इथे सगळे लोक माझी खूप काळजी घेतात. आई सुद्धा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायची आणि खुश व्हायची. पण फक्त मलाच माहीत होतं की माझ्या मनाच्या आत किती दुःख लपलेलं होतं. हळूहळू माझा थकवा इतका वाढला की आता सकाळी लवकर उठणं माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं. माझं शरीर जणू आता साथ सोडत होतं. रात्री उशिरापर्यंत घराचं काम करता करता मी पूर्णपणे खचून जायचे आणि मग सकाळी अंधार असताना उठून सगळ्यांसाठी वेगळा नाश्ता बनवणं आता माझ्या आवाक्याबाहेर जात होतं. एका दिवशी मी माझ्या मनात निर्णय घेतला की आता मी रोजच्या सारखी इतकी लवकर उठणार नाही. मी पण एक माणूस आहे, कोणी यंत्र नाही की न थांबता प्रत्येक वेळी काम करत राहीन. मी ठरवून टाकलं की आता मी माझ्या वेळेवरच उठणार, तयार होऊन शाळेत जाणार आणि जेवढं माझ्याकडून होईल तेवढंच काम करणार. दुसऱ्या दिवशी मी मुद्दामहून सकाळी उशिरापर्यंत अंथरुणावर पडून राहिले. बाहेर स्वयंपाकघरातून काही आवाज येत होते, पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. तेवढ्यात थोड्या वेळाने माझी मोठी नणंद सुप्रिया माझ्या खोलीच्या बाहेर आली आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागली. ती मोठ्या आवाजात मला हाक मारू लागली की वहिनी उठा, इतक्या उशिरापर्यंत झोपून राहणार का? पण यावेळी मी तिचा आवाज ऐकूनही काहीच उत्तर दिलं नाही. आकाश त्यावेळी माझ्या शेजारीच झोपला होता. त्याला तर या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की बाहेर काय चाललं आहे. तो आरामात झोपला होता आणि मी सुद्धा उठण्याची घाई दाखवली नाही. जेव्हा मला वाटलं की आता माझ्या शाळेची वेळ झाली आहे तेव्हा मी आरामात उठले, आंघोळ करून तयार झाले, माझी बॅग घेतली आणि खोलीच्या बाहेर पडू लागले. तेवढ्यात माझी नणंद मोठ्या पावलांनी माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा राग साफ दिसत होता. तिने टोमणा मारत मला म्हटलं, वा महाराणी, आज तर तुम्ही नाश्ता बनवण्यासाठी सुद्धा उठला नाहीत. माझा मुलगा आता काही न खाता शाळेत जाणार का? तिचे हे बोलणं ऐकून यावेळी मी अजिबात घाबरले नाही. मी तिच्या डोळ्यात पाहून अगदी शांत आवाजात म्हणाले, दीदी, तुम्हाला स्वतःला पण हात आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा नाश्ता बनवू शकता की नक्कीच तुम्ही नाश्ता कसा बनवायचा हेच विसरून गेलात. माझं हे बोलणं ऐकताच ती काही क्षणांसाठी पूर्ण शांत झाली. कारण कदाचित तिला अजिबात अपेक्षा नव्हती की मी तिला असं उलट उत्तर देईन. आज पहिल्यांदाच मी तिच्या समोर माझं मत मांडलं होतं आणि माझी हीच गोष्ट तिला सगळ्यात जास्त वाईट लागली होती. माझी सासूबाई तिथे जवळ उभ्या होत्या, पण त्या काहीच बोलल्या नाहीत, कारण त्या तशाही खूप कमी बोलायच्या. मी सुद्धा कोणताही वाद न घालता माझी बॅग घेतली आणि घरातून थेट शाळेत निघून गेले. पूर्ण रस्त्यात मी हाच विचार करत राहिले की आता काहीही झालं तरी मी माझ्या कष्टाचा आदर करायला शिकणार. शाळेत पोहोचल्यावर मी विचार केला की चला इथल्या कॅन्टीन मधूनच काहीतरी खाऊन काम चालवून घेऊया. कारण सकाळी घरून काही न खाताच बाहेर पडले होते. पूर्ण दिवस कसा तरी गेला, पण माझ्या मनात सारखा हाच विचार चालला होता की संध्याकाळी घरी गेल्यावर काय होईल. मला पूर्ण खात्री होती की माझी नणंद अजूनही रागात असेल आणि मी घरी पोहोचताच ती पुन्हा एखादा नवीन तमाशा सुरू करेल. पण जेव्हा मी शाळेतून परत घरी पोहोचले तेव्हा मी पाहिलं की घराचं वातावरण अगदी वेगळं होतं. माझी नणंद आधीसारखी रागात नव्हती, तर उलट एकदम शांत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं, जे पाहून मला अजून आश्चर्य वाटलं. मी गुपचूप माझी बॅग ठेवून बसले. तेवढ्यात थोड्या वेळाने ती स्वतः माझ्या जवळ आली आणि खूप प्रेमाने म्हणाली, वहिनी, तुमच्यासाठी पाणी आणू की चहा बनवू? तिचा तो गोड आवाज ऐकून मला खूप विचित्र वाटलं, कारण सकाळपर्यंत तिचं वागणं अगदी वेगळं होतं. मी म्हणाले, नाही दीदी, मला काही नको, मी ठीक आहे. ती काही वेळ माझ्या शेजारी बसून राहिली, मग हळूच म्हणाली, जर यावेळी
मला तुमचा पगार मिळाला असता तर खूप चांगलं झालं असतं. मी यावेळी खूप अडचणीत आहे. मला काही पैशांची खूप गरज आहे. तिचं हे बोलणं ऐकताच मला मागच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. मला आठवलं की कशी ती दर महिन्याला नवीन नवीन बहाणे करून माझा पूर्ण पगार घेऊन जायची आणि नंतर त्याच पैशांनी स्वतःची लाड पुरवायची. म्हणूनच यावेळी मी कोणतीही भीती न ठेवता स्पष्ट शब्दात म्हणाले, मला माफ करा दीदी, पण यावेळी मी तुम्हाला माझा पगार देऊ शकत नाही. माझे स्वतःचे सुद्धा खूप खर्च आहेत. मलाही माझ्या गरजांसाठी पैसे वाचवायचे आहेत आणि आता मी माझी पूर्ण कमाई दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. माझं बोलणं ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. पण त्यावेळी सुद्धा तिने आपला राग लपून ठेवला आणि मी तिचा चेहरा पाहून समजून गेले की तिच्या मनात नक्की एखादी नवीन चाल सुरू आहे, ज्याचा मला अजून अंदाज नव्हता. मला आधीपासूनच समजलं होतं की दीदी इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. तिची ही शांतता मला अजिबात सामान्य वाटत नव्हती. तिचा चेहरा पाहूनच मला समजलं होतं की ती नक्कीच माझ्या विरुद्ध एखादा नवीन डाव रचणार आहे आणि कदाचित यावेळी ती आकाशला माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करेल. मी काही बोललेच नाही आणि गुपचूप आपल्या कामाला लागले. त्या दिवशी मी घरच्या दुसऱ्या खोलीची साफसफाई करायला गेले होते. तेवढ्यात थोड्या वेळाने आकाश सुद्धा ऑफिसमधून घरी परत आला. मी लांबून पाहिलं की तो जसा घराच्या आत आला तशी दीदी लगेच त्याच्या जवळ गेली आणि मग ते दोघे आमच्या खोलीच्या दिशेने निघून गेले. मला काहीतरी विचित्र वाटलं, म्हणूनच मी खोलीच्या बाहेरच थांबले. दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, त्यामुळे आतील सगळं बोलणं माझ्या कानांपर्यंत साफ येत होतं. दीदी खूप दुःखी असल्याचं नाटक करत आकाशला म्हणत होती, आकाश, आज आईच्या गुडघ्यांमध्ये खूप जोरात वेदना होत होत्या. तिची तब्येत अजिबात ठीक नव्हती. मी विचार केला होता की तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणूनच मी तुझ्या पत्नीला म्हटलं होतं की या महिन्याचा तिचा पगार मला दे. जेव्हा तू ऑफिसमधून परत येशील तेव्हा मी तुझ्याकडून पैसे घेऊन तिला परत करून देईन. पण तिने मला साफ नकार दिला. तिला ना तुझ्या आईची काळजी आहे, ना या घराची, ना आमची. तिला फक्त स्वतःच्या पैशाची पडली आहे. ती किती बदलली आहे, आधीसारखी अजिबात राहिली नाही. मी दरवाजाच्या बाहेर उभा राहून सगळं काही ऐकत होते. माझ्या मनात रागही होता आणि दुःखही, कारण मला माहित होतं की ती प्रत्येक गोष्ट खोटं बोलत होती. सासूबाईंनी तर मला अशी कोणतीच गोष्ट सांगितली नव्हती. त्यांची तब्येत सुद्धा त्या दिवशी अगदी ठीक होती. पण दीदी खूप चालाकीनं सगळी खोटी कहाणी रचून आकाशला ऐकवत होती. काही वेळानंतर ती खोलीच्या बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू होतं. जणू तिला पूर्ण खात्री झाली होती की आता आकाश माझ्या विरुद्ध झाला आहे. मी तिथेच उभी राहिले. तेवढ्यात आतून आकाशने मला हाक मारली. मी हळूहळू खोलीच्या आत गेले. मी जशी आत पोहोचले तसं त्याने माझं काहीही न ऐकता मला जोरात रागवायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर खूप राग होता. त्याने मोठ्या आवाजात म्हटलं, मला तुझ्याकडून अशी अजिबात अपेक्षा नव्हती. तू इतक्या छोट्या विचारांची निघशील असं मी कधीच विचार केला नव्हता. तू तुझा पगार दीदींना दिला असता तर तुझं काय बिघडलं असतं. शेवटी त्या आईच्या उपचारासाठी सर पैसे मागत होत्या ना. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं, कारण त्याने एक वेळ सुद्धा माझ्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी स्वतःला सावरत म्हणाले, आकाश, तू माझं बोलणं तर ऐकून घे. मी आजपर्यंत दर महिन्याला माझा पूर्ण पगार तुझ्या बहिणीला देत आले आहे. कधी तिने आपल्या मुलाच्या आजारपणाचा बहाणा केला, कधी शाळेच्या फीचा, तर कधी दुसऱ्या कोणत्या अडचणींचा. मी कधीच नकार दिला नाही. पण यावेळी मी फक्त यासाठी नकार दिला कारण माझे स्वतःचेही खर्च आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती तुझ्याशी खोटं बोलत आहे. सासूबाईंची तब्येत अजिबात खराब नव्हती. त्यांनी माझ्याकडे उपचारासाठी 1 रुपयाही मागितला नाही. मी खरं सांगत आहे. पण माझं बोलणं पूर्ण झालं नव्हतं की आकाशने रागात माझं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाला, खबरदार, जर माझ्या बहिणीबद्दल एकही शब्द चुकीचा बोललीस तर. ती माझी मोठी बहीण आहे आणि मी तिच्या विरुद्ध काहीही ऐकून घेऊ शकत नाही. माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. खोटं जर कोणी बोलत असेल तर ती तू आहेस. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं मन जणू पूर्णपणे तुटून गेलं. मला पहिल्यांदाच असं जाणवलं की माझ्या स्वतःच्या नवऱ्याचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. मी रडत रडत म्हणाले, आकाश, मी तुझी पत्नी आहे. मी कशासाठी खोटं बोलेन. पण त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो रागात म्हणाला, जर तुला या घरातील लोकांची काळजी नसेल
तर तू इतकी छोटीशी मदत सुद्धा करू शकत नसशील. तर तुला या घरात राहण्याची काहीच गरज नाही. निघून जा माझ्या घरातून. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. मी काही क्षणापर्यंत तिथंच उभी राहिले. मला वाटत होतं की कदाचित तो मला थांबवेल, कदाचित त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल, पण तसं काहीच झालं नाही. तो रागाने दुसऱ्या बाजूला तोंड करून उभा राहिला. मी थरथरत्या हाताने माझे कपाट उघडलं. आपले काही कपडे आणि गरजेचं सामान बॅगेत भरलं. माझ्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं, पण त्या घरात कोणीही मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. माझी सासू गप्प होती. लहान नणंद सुद्धा काही बोलली नाही. आणि मोठ्या नंदेच्या चेहऱ्यावर मला एका विचित्र विजयाचं हसू दिसत होतं. मी जड पावलांनी त्या घरातून बाहेर पडले. पूर्ण रस्त्यात माझे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. मला समजत नव्हतं की नक्की मी अशी कोणती चूक केली होती की माझ्या स्वतःच्या कष्टाची कमाई स्वतःकडे ठेवल्यामुळे मला माझं घर सोडावं लागलं. बऱ्याच वेळानंतर मी माझ्या माहेरी पोचले. जशी आईनं दरवाजा उघडला आणि मला त्या अवस्थेत पाहिलं, तसं तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. बाबा सुद्धा लगेच बाहेर आले. त्यांनी घाबरून विचारलं, काय झालं बाळा? तू अचानक अशी रडत रडत परत कशी आलीस? मी स्वतःला जास्त वेळ आवरू शकले नाही आणि आईला मिठी मारून ढसढसा रडू लागले. खूप वेळ रडल्यानंतर मी त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी हकीकत सांगून टाकली की कशा प्रकारे मी दर महिन्याला माझा पूर्ण पगार देत राहिले, कसं माझ्याशी खोटं बोललं गेलं, कसं मला सगळ्यांसमोर चुकीचं ठरवलं गेलं आणि कसं माझं काहीही न ऐकता आकाशने मला घरातून निघून जाण्यास सांगितलं. माझं पूर्ण बोलणं ऐकून आई आणि बाबांचे डोळे सुद्धा भरून आले, कारण त्यांना पहिल्यांदा समजलं होतं की त्यांची मुलगी इतके दिवस किती त्रासात जगत होती आणि तरीही फक्त त्यांना त्रास नको म्हणून चुपचाप सगळं काही सहन करत होती. माझं सगळं बोलणं ऐकल्यानंतर बाबा काही वेळ पूर्णपणे शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की त्यांची मुलगी लग्नानंतर एवढ्या त्रासात जगत असेल. त्यांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि खूप भावुक होऊन म्हणाले, बाळा, तू हे सगळं एकटी कशी सहन करत राहिलीस? तू आम्हाला एक वेळ सुद्धा का नाही सांगितलंस? आम्ही काय तुझे कोणी नाही आहोत का? आम्ही तुझ्या दुःखात तुझ्यासोबत उभे राहिलो नसतो का? त्यांचं बोलणं ऐकून मी पुन्हा रडू लागले. मी हळूच म्हणाले, बाबा, मला तुम्हाला आणि आईला त्रास द्यायचा नव्हता. तुम्ही दोघांनी मला खूप प्रेम दिलं आहे. माझ्यामुळे तुमची काळजी वाढावी असं मला अजिबात वाटत नव्हतं. म्हणूनच मी सगळं काही गुपचूप सहन करत राहिले. माझं बोलणं ऐकून आई सुद्धा माझ्या शेजारी येऊन बसली. तिने मला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा, आईबाप आपल्या मुलांचं दुःख वाटून घेण्यासाठीच असतात. जर तू आम्हाला आधी सांगितलं असतंस तर कदाचित तुला एवढं सगळं एकटीला सहन करावं लागलं नसतं. बाबांनी यावेळी माझा हात पकडला आणि म्हणाले, आता तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस. हे घर तुझं स्वतःचं घर आहे. जोपर्यंत आम्ही दोघं जिवंत आहोत तोपर्यंत तुला कोणासमोरही झुकण्याची गरज नाही. तू इथेच आमच्या सोबत राहा आणि जोपर्यंत तुझं मन होणार नाही तोपर्यंत परत त्या घरात जाण्याची काहीच गरज नाही. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. मला पहिल्यांदाच असं वाटलं की मी एकटी नाहीये. मग मी माझ्या आईबाबांसोबतच राहू लागले. हळूहळू काही दिवस निघून गेले. मी रोज आधीसारखी शाळेत जाऊ लागले. आता माझ्यावर आधीसारखा कामाचा बोजा नव्हता, त्यामुळे मला थोडी शांतता मिळू लागली होती. माझी तब्येत सुद्धा पहिल्यापेक्षा काहीशी बरी राहू लागली आणि मी हळूहळू माझ्या नेहमीच्या आयुष्यात परतण्याचा प्रयत्न करू लागले. या दरम्यान माझ्या सासूबाईंचा 1-2 वेळा फोन आला. त्यांनी खूप प्रेमानं म्हटलं, बाळा, घरी परत ये. मला तुझ्याशिवाय करमत नाही. घर तुझ्या विना अगदी सुनं सुनं वाटतं. मी खूप आदराने त्यांना म्हणाले, सासूबाई, मी हे चांगल्या प्रकारे जाणते की तुम्ही वाईट नाही आहात. तुम्ही नेहमी माझ्याशी चांगलं वागलात, पण यावेळी मी परत येऊ शकत नाही. कारण जे काही माझ्यासोबत घडलं आहे ते मी इतक्या लवकर विसरू शकत नाही. माझ्या सासूबाईंनी माझं बोलणं ऐकलं, पण त्यांनी माझ्यावर कोणताही दबाव आणला नाही. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं, बाळा, जेव्हा कधी तुझं मन बदलेल तेव्हा या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी उघडे असतील. त्यांचं बोलणं ऐकून मला त्यांच्याबद्दल अजूनच आदर वाटू लागला. कारण चूक त्यांची नव्हती. मी हे नीट ओळखून होते की माझ्यासोबत जे काही घडलं त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत माझी मोठी नणंद होती. काही दिवसानंतर माझ्या सासूबाईंनी माझ्या बाबांशी सुद्धा फोनवर बोलणं केलं.
त्यांनी खूप विनवणी करत म्हटलं, भाऊजी सावलीला परत पाठवून द्या. घर तिच्याशिवाय अजिबात चांगलं वाटत नाही. पण बाबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, बहनजी, मी माझ्या मुलीला तोपर्यंत तुमच्या घरी पाठवणार नाही जोपर्यंत मला पूर्ण खात्री होत नाही की आता तिच्यासोबत आधीसारखं वागणं कधीच होणार नाही. माझ्या मुलीने खूप दुःख सहन केलं आहे. आता मी तिला पुन्हा त्या वातावरणात पाठवू शकत नाही. इतकं बोलून बाबांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर बरेच दिवस दोन्ही घरामध्ये काहीच बोलणं झालं नाही. वेळ हळूहळू पुढे जात राहिला आणि मी सुद्धा माझ्या कामात व्यस्त राहू लागले. मग एका दिवशी दुपारच्या वेळी आमच्या घराची घंटी वाजली. बाबांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर आकाश उभा होता. त्याला पाहून मी सुद्धा थक्क झाले. त्याच्या चेहऱ्यावर पोरकेसारखा घमेंड नव्हता, तर उलट पश्चाताप साफ दिसत होता. तो हळूहळू आत आला आणि थेट माझ्या समोर येऊन उभा राहिला. त्याचे डोळे खाली झुकलेले होते. त्याने अगदी मऊ आवाजात म्हटलं, सावली, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी सत्य जाणून न घेता तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मला नंतर समजलं की दीदी इतक्या महिन्यापासून तुझी फसवणूक करत होती आणि प्रत्येक वेळी माझ्याशीही खोटं बोलत होती. मला माझ्या चुकीचा खूप पश्चाताप होत आहे. मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आता तिला तिच्या सासरी परत जावं लागेल आणि मी स्वतः तिला तिच्या नवऱ्याकडे सोडून आलो आहे. आता घरात आधीसारखी कोणतीच गोष्ट होणार नाही. माझी इच्छा आहे की तू परत यावं. आपण पुन्हा एक नवीन प्रवास सुरू करू. त्याचं बोलणं ऐकून मी शांत राहिले, कारण माझ्या मनातील जखमा अजून पूर्णपणे भरल्या नव्हत्या. तेवढ्यात बाबांनी आकाशला काही प्रश्न विचारले. त्यांनी विचारलं, तुला आता तुझ्या चुकींची खरंच जाणीव झाली आहे का? तू इथून पुढे माझ्या मुलीवर विश्वास ठेवशील का? तिचा आदर करशील का? आकाशने अजिबात वेळ न घालवता, बाबा, मी वचन देतो की इथून पुढे अशी चूक कधीच करणार नाही. मी सावलीला नेहमीच साथ देईन. तिच्या कष्टाच्या कमाईवर फक्त तिचाच हक्क असेल आणि मी तिला कधीच कोणासमोर झुकू देणार नाही. त्यांच्या बोलण्यात यावेळी सत्यता जाणवत होती. बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, निर्णय तुला घ्यायचा आहे. जर तुझं मन नसेल तर तुला कोणीही बळजबरी करणार नाही. पण जर तुला त्याला एक संधी द्यायची असेल तर आम्ही तुझ्या निर्णयासोबत आहोत. मी काही वेळ विचार केल्यानंतर आकाशला माफ करण्याचा निर्णय घेतला, कारण मला वाटलं की माणूस जर आपली चूक मान्य करत असेल आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला एक संधी नक्कीच मिळायला हवी. मग मी आकाश सोबत परत माझ्या सासरी आले. तिथे पोहोचल्यावर मी पाहिलं की घराचं वातावरण खरंच पहिल्यापेक्षा खूप बदललं होतं. माझी मोठी नणंद आता आपल्या सासरी परतली होती आणि आता कधी ती माहेरी आली तरी आधीसारख्या हरकती अजिबात करत नव्हती. ती सगळ्यांशी प्रेमानं बोलायची, थोडा वेळ थांबायची आणि परत निघून जायची. माझी सासू आधीसारखी खूप काळजी घ्यायची. लहान नणंद सुद्धा माझ्यासोबत हसून खेळून राहायची आणि आकाश सुद्धा आता माझ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करायचा. सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की आता माझा पगार पूर्णपणे माझ्या स्वतःच्या बँक खात्यात जमा व्हायचा. त्यावर फक्त माझाच हक्क होता. कोणीही माझ्याकडे पैसे मागून माझ्यावर दबाव आणत नव्हतं. आता मी माझ्या गरजेनुसार खर्च करायचे, काही पैसे वाचवायचे आणि बाकीचे माझ्या भविष्यासाठी साठवून ठेवायचे. अखेर माझं आयुष्य पुन्हा एकदा सुखाच्या वाटेवर परत आलं होतं. आणि मला या गोष्टीची जाणीव झाली होती की नाती तेव्हाच मजबूत राहतात जेव्हा त्यांच्यात विश्वास, आदर आणि सत्य या तिन्हींची साथ असते. शिकायला मिळतं की नाती ही नेहमी विश्वास, आदर आणि सत्याच्या पायावर टिकून असतात. कोणत्याही नात्यात एका मर्यादेपेक्षा जास्त तडजोड किंवा अन्याय सहन करणं म्हणजेच समोरच्या व्यक्तीला आपल्यावर अजून अन्याय करण्याची परवानगी देण्यासारखं आहे. विशेषतः आजच्या प्रत्येक स्त्रीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे की सुशिक्षित आणि स्वावलंबी असण्यासोबतच स्वतःच्या कष्टाची किंमत करणं आणि गरजेच्या वेळी नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कितीही कमावत असाल, पण जर घरात तुमचा आदर नसेल तर त्या पैशाला काहीच अर्थ उरत नाही. म्हणून आधी स्वतःचा आदर करायला शिका, तरच जग तुमचा आदर करेल. तर मित्रांनो, ही होती सावलीच्या संघर्षाची, स्वाभिमानाची गोष्ट. अखेर तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस परत आले, कारण तिने अन्याय सहन करणं बंद केलं होतं आणि स्वतःच्या हक्कासाठी खंबीरपणे उभी राहिली होती. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर गोष्ट मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
जेणेकरून अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कथा तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या हृदयस्पर्शी गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.